नमस्कार मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती या परीक्षेमध्ये संख्या आणि संख्यांचे प्रकार यावरती जेवढे काही प्रश्न विचारले असतील ते प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. मी संख्या आणि संख्यांचे प्रकार यावरती ऑलरेडी 2 व्हिडिओज बनवले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील, तर पहिले तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि नंतर या व्हिडिओकडे या. जर तुम्ही ते बघितले असतील, तर चला सुरू करूयात. तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 1 पासून 31 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती? आणि हा प्रश्न यवतमाळ जिल्हा पोलीस भरतीमध्ये 2019 साली विचारला गेला होता. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, की मला जर समसंख्यांची बेरीज काढायची असेल, तर त्यासाठी माझ्याकडे ट्रिक काय आहे, की समसंख्यांची बेरीज बेरीज बरोबर पहिली समसंख्या. ठीक आहे. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 आणि ह्या सगळ्याला गुणिले एकूण समसंख्या गुणिले एकूण समसंख्या. मग माझ्याकडे पहिली समसंख्या कुठली? तर 2 अधिक शेवटची समसंख्या 30 भागिले 2 गुणिले 1 ते 31 म्हणजे माझ्याकडे 15 समसंख्या आहेत. तर 15 गुणिले 16 बरोबर माझं उत्तर किती आलं मित्रांनो? 240. 240 आहे आपल्या ऑप्शन्समध्ये? हो. तर तिसरा हा पर्याय बरोबर आहे. समजलंय? ही अतिशय सोपी ट्रिक आहे, की समसंख्यांची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, की पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज. आपल्याला नैसर्गिक संख्या हे काय आपण शिकलेलो आहेत. तर पहिल्या 20 म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 असं करत, करत, करत प्लस 20 ह्या सगळ्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर यासाठी आपल्याला ट्रिक माहिती आहे मित्रांनो, की बेरीज नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर मी याला समने डिनोट करतो अशा पद्धतीने, की बरोबर माझी याचं सूत्र काय होतं? n इंटू n प्लस 1 भागिले 2 जिथे आपल्याला n म्हणजे काय, की एकूण नैसर्गिक संख्या. ठीक आहे. एकूण नैसर्गिक संख्या. मग आता माझ्याकडे एकूण नैसर्गिक संख्या किती सांगितलंय? 20. तर 20 गुणिले 21 भागिले 2. मग ह्याचं उत्तर किती आलं? 2 आणि 20ला भागलं 10 आणि 10 गुणिले 21 210. 210 हे आपल्या पर्यायांमध्ये आहे. तर याचं उत्तर आलं मित्रांनो 210. समजलंय? तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न हाही अतिशय सोपा आहे. फक्त तुम्हाला यामध्ये समजून घ्यायचं आहे, की आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे. तर गोपाळ नावाचा एक मुलगा आहे, जो 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. तर वर जाताना तो काय करतो मित्रांनो, की प्रत्येक पायरीवरती पायरीच्या क्रमांक एवढे म्हणजे पहिली पायरी जर असेल तर त्याच्यावरती 1 फूल, दुसरी पायरी असेल तर 2 फुलं, तिसरी असेल तर 3 असं करत, करत, करत त्याला 100 पायऱ्या चढून जायचं. तर 100व्या पायरीवरती तो 100 फुले ठेवेल. मग जर त्याला 100व्या पायरीवरती 100 फुलं ठेवायची असतील तर त्याला किती फुलं सोबत घेऊन जावे लागतील? तर हेही अतिशय, की पहिल्या पायरीवरती त्याने 1 फूल ठेवलं, अधिक 2 पायऱ्या जर चढायच्या असतील तर अधिक अजून 2 असे 3 फुलं त्याला 2 पायऱ्या चढण्यासाठी लागतील. तसंच जर मला 100 पायऱ्या चढायचं आहे, तर मी कसं करणार? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असं करत, करत, करत अधिक 100. पण हे काय झालं? ही तर आपल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज झाली 100 पर्यंत आणि आता मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं, की कसं कॅल्क्युलेट करतात. तर ती बेरीज बरोबर n गुणिले n+1 भागिले 2 जिथे n काय आहे, की किती नैसर्गिक संख्या आहे. तर माझ्याकडे 100 पायऱ्या म्हणजे 100 पर्यंत मला बेरीज घ्यायची. तर 100 गुणिले 101 भागिले 2 बरोबर माझं उत्तर येते आलं
याला भागलं 50, तर 50 गुणिले 101 म्हणजे 50, 50. 50, 50 माझ्या ऑप्शन्समध्ये आहे. हो, 3 नंबरचा ऑप्शन. आणि हा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यासाठी 19 आणि 21 या दोन्ही वर्षांमध्ये विचारला गेलेला आहे मित्रांनो. समजलंय? अतिशय सोपं आहे. तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे की 35. 35 ही काय विषम संख्या आहे. त्याच्या पुढील 15वी समसंख्या कुठली? तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की जर मला एखादी दिलेली समसंख्या जर पुढील समसंख्या जर मला कॅल्क्युलेट करायची असेल, तर मी काय म्हणणार, की दिलेली समसंख्या, दिलेली सम किंवा विषम जी काही असेल ते. तर दिलेली आता इथं आपल्याकडे विषम संख्या दिली, तर विषम संख्या, ठीक आहे, अधिक 2 गुणिले कितवी, तर त्याला मी n ने डिनोट करतो. ठीक आहे, कितवी -1 याला आपल्याला कंसामध्ये टाकायचं आहे. तर ही माझी येईल nth वी समसंख्या. ठीक आहे, तर आता मला 35 ही माझी विषम संख्या आहे. तर 35 अधिक 2 गुणिले मला कितवी पाहिजे, 15वी पाहिजे, तर मी इथं 15 टाकलं, वजा 1. ठीक आहे, तर 35 अधिक 30 वजा 1 बरोबर किती आलं? 35 अधिक 29 बरोबर 64. मग 64 आपल्याकडे आहे का? हो, आहे. तर याचं उत्तर आलं मित्रांनो 64. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न हाही अतिशय सोपा आहे. याचंही आपण ऑलरेडी आन्सर आपण कशा पद्धतीने सोडवायचा हा प्रश्न हे आपल्याला माहिती आहे. तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 74. तर याला सोडवण्यासाठी आपण परत तोच फॉर्म्युला लावायचा, की 74 म्हणजे गुणिले त्याच्या पुढील संख्या 75 भागिले 2. मग याला जर आपण केलं, डिवाइड केलं, तर किती होतं? 37. किती? 37 दुणे 74. बरोबर आहे. तर 37 गुणिले 75 या दोघांचा गुणाकार जे असेल ते आपला आन्सर असेल. तर याला आपण गुणाकार याचा करूयात. 35 सॉरी 75 गुणिले 37. ठीक आहे. तर 7×5 35, 4 आले 3, 7 7 49 आणि 3 52, 0 त्यानंतर 15, 4 आला 1, 7 21 आणि 22. त्याचं उत्तर किती आलं? 5, 2 आणि 5 7, 5 आणि 2 7 आणि 2 27 75. तर 27 75 आहे. हो आहे. तर 1 ते 74 पर्यंत सगळ्यांची बेरीज किती आली? 27 75. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे की 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक किती वेळा येतो? जर तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही याचं आन्सर एका सेकंदात देऊ शकता, की याचा आन्सर आहे 20. पण आता 20 कसं? तर 1 ते 10 मध्ये 9 हा एकदा येतो, 9. 11 ते 20 मध्ये एकदाच येतो. ठीक आहे, मी ॲड करत चाललोय. त्याच्यानंतर 21 ते 30 मध्ये एकदा 29 हा फक्त एक आहे. 31 ते 40 मध्ये 39 हा एक आहे. 41 ते 50 मध्ये 49 हा एक आहे. 51 ते 60 मध्ये 59 हा एक आहे. 61 ते 70 मध्ये 69 हा एक आहे. 71 ते 80 मध्ये 79 हा एक आहे. 81 ते 90 मध्ये, आता इथं तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे की 81 ते 90 मध्ये 2 आहेत. का? कारण 89 मध्ये एक 9 आहे आणि 90 मध्ये एक 9 आहे. अधिक 91 ते 99 पर्यंत ते 9 झाले आणि 99 यामध्ये 2 2 9 आहे. तर टोटल 91 पासून 99 पर्यंत माझ्याकडे किती 9 झाले 10. तर आता या सगळ्यांची जर आपण बेरीज केली 1 2 3 4 5 6 7 8 8 आणि 2 10 10 अधिक 10 20. तर याचं उत्तर असणार आहे 20. बऱ्याच वेळा आपण काय करतो की 9 19 29 असं करत करत 89 पर्यंत जातो आणि त्याच्यानंतर पुढचे 10 आणि असं करून आन्सर बरेच मुलं 19 मार्क करून येतात, कारण ते विसरून जातात की 90 मध्ये सुद्धा एक 9 आहे. तर हे सोडवताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आता याच्यामध्ये काय म्हणताय मित्रांनो, की एक्स ही जर माझी विषम संख्या असेल, तर कोणती समसंख्या असेल, खालीलपैकी कुठली समसंख्या असेल? तर हे जर अशा पद्धतीचे प्रश्न आले ना मित्रांनो, तर अतिशय सोपी ट्रिक काय असणार आहे यासाठी, की तुम्ही
एक्सची व्हॅल्यू एक रॅन्डम काहीतरी टाकून घ्यायची. ठीक आहे, आता मी अज्युम करतो की एक्सची व्हॅल्यू 5 आहे, कारण यामध्ये बऱ्याच ठिकाणी वजाबाकी पण आपल्याला करायची आहे. तर मी 5 अज्युम करतो. तर पहिल्याचं उत्तर कसं येईल? 2 गुणिले 5 10 अधिक 5 15. 2 गुणिले 5 10 अधिक 7 17. 2 गुणिले 5 10 वजा 6 4. 2 आणि गुणिले 5 10 वजा 7 3. जर तुम्ही बघितलं तर यामध्ये एकमेव हा जो पर्याय आहे हा मला समसंख्या देतोय. तर मग याचं उत्तर हे असेल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे की सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कुठली? मूळ संख्या आपल्याला माहिती आहे, मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जिला एकाने आणि ती संख्या स्वतः यांनीच भाग जातो. या 2 व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या संख्येने त्याला भाग जात नाही. मग 2 अंकी आणि मोठी. मग 2 अंकी मोठी कुठली आहे? 97. ही आपली एक मूळ संख्या आहे, तर याचा उत्तर येईल 97. ठीक आहे. हा लातूरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे की 1 ते 25 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? ओके. तर आता मूळ संख्या आपण आत्ताच बघितलं काय असतात. तर 1 ते 10 मध्ये कुठल्या कुठल्या मूळ संख्या आहेत? 2, 3, 5 आणि 7. 11 ते 20 मध्ये कुठल्या आहेत? 11, 13, 17 आणि 19. आणि 21 ते 25 पर्यंत पाहिजे आपल्याला, राईट? तर 21 ते 25 मध्ये 23 ही एकमेव मूळ संख्या आहे. तर यांची बेरीज किती आली? 5, 10 आणि 17. तर 1 ते 10 मध्ये मूळ संख्येची बेरीज 17 आली. मग 11 ते 20 मध्ये किती आली? 17 आणि 13 हे 30 झाले, आणि 11 आणि 19 हे 20 झाले. 20 नाही, 30 झाले, म्हणजे याची 60 झाली. ठीक आहे. आणि 23. तर 17 अधिक 23 किती झाले? 40. मी 17 आणि या दोघांची बेरीज करतो, त्याचं उत्तर आलं 40. मग 60 अधिक 40 बरोबर 100. तर माझं उत्तर किती आलं मित्रांनो? 100. हा माझा तिसरा पर्याय. ठीक आहे. त्या पुढचा प्रश्न आहे की सर्वात लहान मूळ संख्या कुठली? मग आता आपण आत्ताच बघितलं 1 ते 10 मध्ये 2 ही मूळ संख्या आहे. मग सर्वात लहान कुठली आहे? तीच आहे. तर मग याचं उत्तर आलं 2. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे की वजा 5/7 व वजा 8/13 यामध्ये असणारी परिमेय संख्या कुठली? मग असे प्रश्न आले ना की याला आपल्याला डिवाइड करून घ्यायचंय. मग आता 5/7 करतो मी पहिले. तर 7 साती 49. ठीक आहे. 1 उरला, 7 एक 7. त्यानंतर 3 उरले, 7 चोक 28. इथपर्यंतच मी घेतो, आणि ही वजा आहे म्हणून हिला वजा लावून दिलं. ठीक आहे. तर पहिली आली. आता 8/13 कॅल्क्युलेट करायचंय. तर 8/13 किती आलं? 13 78. मग 6 2 उरले, मग 13 की 13, 7 उरले, 13 पाची 65. ठीक आहे. आणि वजा आहे म्हणून वजा. आता याचं मी कॅल्क्युलेट करून घेतलं. आता इथं जर ऑप्शन्समध्ये बघितलं तर ह्या दोन संख्यांच्या मध्ये येणारी कुठलीही संख्या असणार आहे ती ऋणच असणार आहे. ठीक आहे. तर मग हा आणि हा हे दोन ऑप्शन कट होऊन जातात. ठीक आहे. आता त्यानंतर जर बघितलं तर 21/7 याला मी लिहू शकतो 3/2 वजा. मग 3 जर 2 म्हटलं तर हे दीड आलं, आणि ह्या तर ऑलरेडी छोट्या संख्या आहेत. ठीक आहे. तर ही संख्या याच्यामध्ये बसत नाही. मग याचं उत्तर -13/21. जर तुम्हाला बघायचं असेल खरंच या दोन संख्यांच्या मध्ये येते की याचा भागाकार करा आणि मग चेक करा की ही संख्या यामध्ये असणार आहे. ठीक आहे. अतिशय सोपं आहे. चला आता पुढचा प्रश्न आहे की एक एक स्पर्धा आहे, त्यामध्ये भाग घेण्यासाठी आपल्याकडे 11 खेळाडू आहे. ओके, 11 खेळाडू मैदानामध्ये उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने स्वतःचा परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं. हस्तांदोलनचा हा एक बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर आपल्याला एकूण हस्तांदोलन किती होतं ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कधी आता जर तुम्हाला फॉर्म्युला ट्रिक वगैरे काही लक्षात नसेल तर याला थोडं सोपं करायचं. उदाहरणार्थ असं करायचं की 3 लोक आहे, तर हा 1, 2 आणि 3. मग जर प्रत्येक जण याच्यासोबत हस्तांदोलन करतोय, तर मग कसं होईल की
हा एकदा याच्यासोबत एक, याच्यासोबत एक. ठीक आहे, त्याने 2 हस्तांदोलन केले. बरोबर आहे. मग टोटल हस्तांदोलन किती झाले आपले? ठीक आहे. तर 2 गुणिले 3 भागिले 2. मग टोटल हस्तांदोलन आपले झाले 3. असं हे छोट्या ह्याच्यामध्ये. हा याला करेल, हा याला करेल, हा याला करेल. असे 3 हस्तांदोलन झाले. मग तसंच 11 आहे. तर एकूण हस्तांदोलन मग आपले कसे होतील? मग 11 जर प्लेयर असतील तर 10 गुणिले त्या पुढील संख्या 11 भागिले 2 बरोबर माझे टोटल हस्तांदोलन होतील. मग याला मी डिवाइड केलं ते उत्तर आलं 5. 11 5 55. मग 55 आहे का? आहे. तर हे माझं उत्तर झालंय मित्रांनो. ठीक आहे. समजलंय? ओके. आता आता हा जो प्रश्न आहे की याच्यामध्ये चौकोन किती आहे खालील दिलेल्या आकृतीमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला पहिलं चौकोन आणि चौरस या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये कन्फ्युजन करू शकता. कधी-कधी एक्झाममध्ये तुम्हाला चौकोनाऐवजी चौरस विचारतील. तर त्यावेळेस तुम्हाला थोडं काळजीपूर्वक बघायचं आहे की त्यांनी काय दिलंय. चौकोन म्हणजे नॉर्मल चौरस हा सुद्धा चौकोन आहे. याला सुद्धा आपण चौकोन म्हणू शकतो. आयत जो असतो तोही आपला चौकोन आहे. ज्याला 4 कोन आहे त्याला आपण चौकोन म्हणू शकतो. ठीक आहे. तर याच्यासाठी सिंपल ट्रिक काय मित्रांनो, की एकूण चौकोन बरोबर याच्यामध्ये किती रो आहे ती 1, 2 आणि 3. ठीक आहे. ह्या 3 रो आहेत. आणि कॉलम किती आहे? परत हा 1, 2 आणि 3. ठीक आहे. तर यांची बेरीज करायची मित्रांनो. ठीक आहे. यांची मी बेरीज केली तर यांच्या बेरजेचा गुणाकार. मग आता याच पहिल्या जर याची बेरीज केली तर 1 2 3 म्हणजे 6. ठीक आहे. आणि पुढचा ज्या उभ्या रांगा आहेत त्यांची बेरीज, उभ्या रांगांची बेरीज झाली 6. ठीक आहे. तर टोटल 36. तर याच्यामध्ये माझे 36 चौकोन बनतील. 36 आहे का ऑप्शनमध्ये? हो. तर याचं उत्तर आलं 36. ठीक आहे. जर नाही समजलं तर आपण याला थोडं अजून छोटं करून बघूयात, की माझ्याकडे हे 4 छोटी डायग्राम आहे. तर याच्यामध्ये किती चौकोन आहेत? तर 1, 2, 3, 4. ठीक आहे. ओके. आता हे 4 झाले. त्यानंतर जर बघितलं तर हा एक 5वा, हा एक 6वा, हा एक 7वा, हा एक आडवा 8वा आणि एक पूर्ण 9. मग आपली आपली व्याख्या काय सांगते किंवा आपली ट्रिक काय सांगते की 1 2 1 2 म्हणजे किती झाली याची बेरीज 3. 1 2 याची बेरीज किती झाली? 3. मग 3 गुणिले 3 किती? 9. तर आपण 9 याच्यामध्ये मोजले. तशाच पद्धतीने याचंही कॅल्क्युलेशन होईल. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की उभे नंबर्स टाकून घ्यायचे, आडवे नंबर्स टाकून घ्यायचे. उभ्या नंबरांची जे उभी रांग आहे त्याच्यामध्ये जितके नंबर्स आहे त्यांची बेरीज गुणिले आडव्या रांगेतल्या नंबरांची बेरीज बरोबर आपले एकूण चौकोन येतील. ठीक आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे की टेनिस खेळाच्या स्पर्धेत माझ्याकडे किती 10 खेळाडू आहे. 10 खेळाडूंनी भाग घेतलेला. जर प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एक सामना खेळला तर एकूण किती सामने खेळले? ह्या उदाहरणाला तुम्ही एक्झॅक्टली रिलेट कशासोबत करायचं तर हस्तांदोलन सोबत, की 10 खेळाडू होते आणि प्रत्येक तो एकेका दुसऱ्या खेळाडूसोबत हस्तांदोलन करणार आहे आणि प्रत्येकासोबत करणार आहे. मग हस्तांदोलनची आपली ट्रिक काय होती, की 10 खेळाडू जर असतील तर 9 गुणिले 10. ठीक आहे. एक मायनस करून घ्यायचा आहे. कारण तो सोडून बाकी तो 9 लोकांशी हस्तांदोलन करतो. तसं तिथं तो तो स्वतः सोडून बाकी उरलेल्या 9 प्लेयर सोबत सामना खेळेल. ठीक आहे. भागिले 2. ठीक आहे. तर 90 भागिले 2. 90 भागिले 2 किती आलं? 45. मग 45 आपल्याकडे आहे? तर हो आहे. हा पालघर जिल्हा पोलीस भरतीमध्ये 2018 साली विचारलं गेलेलं. आणि आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय. 30 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहाल? तर आपल्याला माहिती आहे 1 म्हणजे आय, 5 आपण डिनोट करतो व्ही, 10 आपण डिनोट करतो एक्स. ठीक आहे. तसंच मग जर मला 30 दाखवायचं असेल तर एक्स 10 10 10. तर अशा पद्धतीने आपण 30 डिनोट करतो. ठीक आहे. मित्रांनो
मी हे सगळे प्रश्न जवळ-जवळ 40 प्लस प्रश्नसंच जे होते त्या प्रश्नसंचातनं काढून केलेले, कारण हे बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत आणि रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स होते. सो त्यापैकी मी हे 15 क्वेश्चन्स याच्यामध्ये काढलेले आहेत. तुम्हाला जर यापैकी कुठल्या ट्रिक्स वगैरे आवडल्या असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.